तर आपण कुठून आलात? सर मी महाराष्ट्र येथून सोलापूर येथून आलेलो आहे. माझं नाव स्वामीराव पाटील. मी रिटायर PS आहे. हे माझी पत्नी आहेत, हे माझी बहीण आहे, हे माझे मेवणे आहेत. आम्ही सर्वजण असंच प्लॅन आखलो होतो गेल्या महिन्यात. मात्र पुलगाम हल्ल्यामुळे आम्ही घाबरून आलो नव्हतो. आम्ही तिकीट कॅन्सल करणार होतो, परंतु आमच्या महिला आम्हाला प्रोत्साहन दिलं, चला जाऊ, घाबरू नका, काय होईल ते होईल, जाऊ म्हटल्यानंतर आम्ही सर्वजण मिळून जवळ 12 लोक मिळून येतं आपलं वैष्णोदेवी करून कटरा करून इकडे आलो सर. काल दुपार इथं येऊन आम्हाला अत्यंत चांगलं असं वागणूक मिळाले. बघण्यासारखं रम्य ठिकाण आहे आणि विशेष म्हणजे पावसानं सर आम्हाला साथ दिली, पावसानं आम्हाला. पण सर अजून देखील मला जरा काही भीती वाटत आहे. काही लोक भीती घालतात, मिलिटरीचे पण लोक सांगतात की असं सांभाळून राहावा, एकत्र फिरा. सूचना पण त्यांच्या चांगल्या उत्तम सूचना सर त्यांची. तुम्हाला इथे येण्यापूर्वी लोकांनी येणाऱ्या लोकांनी तुम्हाला काही भीती सांगितली? हो, सांगितलं की सर आम्हाला जाऊ नका, गोळीबार होईल, लोक मारायला तिथं पाकिस्तान लोक चिडलेले आहेत सांगितलं, तरी देखील आम्ही मन घट्ट करून आम्ही धैर्य करून आलो सर. इथं आल्यानंतर तुम्हाला ते कसं काय जाणवलं का काय? तसं काय जाणवलं सर? काही जाणवलं नाही. मस्त मजा वाटते. हा, फक्त स्थानिक लोकांचा तुम्हाला अनुभव कसा आहे? सर स्थानिक लोकांचा अनुभव चांगला आहे सर. फक्त सर काय रेट मात्र वाढवत सर, बघितलं की तर गाड्याच्या मध्ये लावायच्या भाड्याचे वगैरे रेट एकदम भयंकर सांगतो. नंतर मग ते सांगितलं की मग कमी करतात सर रेट. आणि सर इथल्या लोकांना सर 2-3 महिने सर त्यांना आता लॉज बुकिंग नाही, त्यामुळे त्यांचे पण सर अप्पर हाल चालू सर आता. हा पर्यटन भारताचाच भाग आहे. होय. त्यामुळे आपण याच्यावर बायकॉट करणे किंवा बंदी घालणे तुम्हाला योग्य वाटतं का? नाही सर, नाही सर. या हेतूने दुश्मनांचं हेतू साध्य झाल्याचं वाटतं ना. हो सर. सर काश्मीर भारतात राहिलं पाहिजे आमची ही इच्छा आहे शेवटपर्यंत. म्हणजे आता जे लोक हा व्हिडिओ बघतील किंवा जे आपले हिंदुस्थानच्या भारताच्या किंवा महाराष्ट्राच्या इतर भागात आहेत, त्यांना तुम्ही काय संदेश देता? काय आपलं सर भारतीय लोक न घाबरता काश्मीरला भेट देऊन काश्मीर निसर्गाचा आनंद लुटावा सर. जय महाराज. जय भारत. वंदे मातरम. भारत माता की जय जय.